हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहत आहात 6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 15. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे की कशा पद्धतीने जे फ्रॅक्शन्स असतात त्यांना आपण डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्स. हे आपल्याला प्रॉपर नंबर पुट करायचे आहेत. कळलंय तुम्हाला? फर्स्ट बघा 3/5. आता 3/5 च्या इथे 10, 5 च्या जागी 10 येण्यासाठी आपण कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करणार? 5. 2. व्हेरी गुड. म्हणजे 5 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा, जे आपण डिनॉमिनेटरला करतो तेच न्यूमरेटरला करायचं आहे. त्यामुळे आपण 3 ला पण कशाने मल्टिप्लाय करणार? 2 ने. 3 2s are 6 आणि हा 10 ॲज इट इज. कळलंय तुम्हाला? मग आता 6/10 याला आपण डेसिमल म्हणजे पॉइंटच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? बघा 6/10 आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला? जो न्यूमरेटरचा नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा. 1 नंतर किती झिरोज आहेत? 1. मग मागून आपल्याला एका नंबरच्या अगोदर पॉइंट द्यायचा आहे आणि आधी 0 लिहायचं आहे. कळलंय तुम्हाला? अशाच पद्धतीने आपल्याला सगळे सॉल्व्ह करायचे. मग इथे काय येणार? 0.6. ठीक आहे. सेकंड बघा 25/8. मग इथे आपल्याला 25/8 आहे. 8 ला आपल्याला 100 करता येणार नाही, कम्प्लिटली डिव्हिजिबल नाहीये. तर मग आपण काय करणार? 125 ने डिवाइड करणार. म्हणजे 100 न होता तो किती होणार? 1000. ठीक आहे. आपल्याला हे जे खालचे नंबर आहेत ते 10, 100, 1000 अशा पट्टीत करायचे आहेत. म्हणून आपण 8 ला कितीने मल्टिप्लाय केले? 125. म्हणजे आपण डिनॉमिनेटरला करतो तेच न्यूमरेटरला करायचंय. मग 25 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 125 ने. क्लिअर आहे तुम्हाला? मग मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय येणार? 25 मल्टिप्लाय बाय 125 काय येणार? 3125. बघा बॉक्स मध्ये होणार नाही म्हणून मी वरती लिहिलंय 3125. हे त्याचा आन्सर येणार. कळलंय? मग याला पॉइंट मध्ये बघा त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे. खाली किती झिरोज आहेत? 3 झिरोज आहेत. म्हणून मागून 3 डिजिटच्या अगोदर पॉइंट दिलेला आहे. कळलंय तुम्हाला? बघा थर्ड क्वेश्चन बघा 21/2. इथे आपल्याला 10 दिलाय. 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर 10 येणार? 5 ने. म्हणून न्यूमरेटरला सुद्धा आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. 21 मल्टिप्लाय बाय 5 आन्सर काय येणार? 105. तुम्ही बॉक्स मध्ये लिहायचे. समजले? 105. तर याला पॉइंट मध्ये कसं लिहिणार आपण? 10.5. ठीक आहे. याला कसं लिहिणार आपण? 10.5. खाली एक 0 आहे म्हणजे मागून आपल्याला एका नंबरच्या आधी पॉइंट द्यायचा आहे. म्हणून 5 च्या अगोदर पॉइंट येणार. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा फोर्थ क्वेश्चन 22/40. 22/40 याला रिड्यूस करून म्हणजे कमी केलेला आहे. दोन्हींना आपण डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. आणि डिवाइड करून 11/20 झालेला आहे. मग या 11/20 ला आपल्याला पॉइंटच्या फॉर्मॅटमध्ये करण्याला 20 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5 ने. मग त्याचा आन्सर आलाय 100. मग 11 ला पण कशाने मल्टिप्लाय करणार? 5 ने. आन्सर काय येणार? 55. ठीक आहे. मग आता 55 ला पॉइंट मध्ये कसं लिहिणार? 55/100 कसं येणार? 0.55. बरोबर 0.55. कळलंय? बघा ज्या वेळेला पॉइंटच्या नंतरचे आकडे असतात त्यांना आपल्याला सिंगल डिजिट म्हणून रीड करायचं आहे. तुम्ही 0.55 असं वाचू शकत नाही. त्यांना 0.55 असं रीड करायचं आहे. कळलंय तुम्हाला? तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन विचारलंय आपल्याला कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स. जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत त्यांना आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला 3/4. याला आपल्याला डेसिमल म्हणजे पॉइंटच्या याच्यात कन्वर्ट करायचंय. मग कसं करणार? डिनॉमिनेटरला आपल्याला एक तर 10 नाही तर 100 नाही तर 1000 10,000 असं कन्वर्ट करायचंय. मग 4 ला कितीने मल्टिप्लाय केला? आता 10 तर येणार नाही. 4च्या टेबलमध्ये 4 2 8 आणि 4 3 12 होतात म्हणजे 10 येत नाही. मग 100 करून बघायचं. मग तुम्हाला जर समजत नसेल की 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 येईल तर काय करायचं? 100 ला 4 ने डिवाइड करायचं. 4 2 8, 2 रिमेनिंग, 0 खाली येणार. 4 5 20. ठीक आहे. समजले तुम्हाला? कळलंय? मग 25 आलंय म्हणजेच 4 ला आपण 25 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 100 येणार आहे. कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे म्हणजे आपण 25 ने मल्टिप्लाय करू शकतो. मग काय करणार? 3 मल्टिप्लाय बाय 25/4 मल्टिप्लाय बाय 25. काय येणार आन्सर? 75/100.
बरोबर 75/100. यालाच पॉईंटमध्ये कसं लिहिणार आपण, आधी 75 ॲज इट इज लिहायचा, 2 डिजिट आहे म्हणून मागून 2 डिजिटच्या अगोदर पॉईंट येणार आणि इकडे लिहायचं आहे 0. आन्सर आले 0.75. कळालंय तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट बघा आता सेकंड काय विचारलंय आपल्याला, 4/5. 5 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 10 येतो का? हो. किती नंबरला? 2. मग आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 2 ने मल्टिप्लाय करणार. 4 2 जा 5 2 जा 10. मग पॉइंट मध्ये कसं येणार? 0.8. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा आता थर्ड, 9/8. ठीक आहे. मग 8 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 100 येईल का? नाही. मग अशी आपण बघितलं की 8 ला 125 ने मल्टिप्लाय केलं तर 1000 येतात. पण हे कळत नसेल की काय, मग काय करायचं, पहिले आता 100 ने करून बघूया. 8 ला 100 ने डिवाइड करून बघूया. 8 1 जा 8, 2 उरले, खाली आपण 0 घेतला. 20 आहे. 8 2 जा 16. 2 जा 16. ठीक आहे. किती उरले? 4. आता हे बाकी आहेत नंबर संपलेत, म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे का जर 100 ने डिवाइड केला तर? नाही. मग त्यामुळे 100 येऊ शकत नाही. मग पुढचा नंबर आहे 1000. 8. ठीक आहे. 8 1 जा 8. 2 उरले, 0 खाली येणार. 8 2 जा 16. 2 जा 16, 4 उरले आहेत, रिमेनिंग 4, 0 खाली येणार. 8 5 जा 40. बघा कम्प्लिटली डिव्हिजिबल आहेत 1000, म्हणजे आपल्याला 8 ला जर 125 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर मिळणार 1000. कळलंय तुम्हाला? हे डिव्हिजन तिथे करायचं नाहीये. जर तुम्हाला कळत नसेल कुठल्या नंबरने करायचं तर तुम्ही रफ वर्कमध्ये ते डिव्हिजन्स करून बघू शकता. ठीक आहे. मग काय करणार आपण, 9 मल्टिप्लाय बाय 125 अपॉन 8 मल्टिप्लाय बाय 125. ठीक आहे. 9 मल्टिप्लाय 125 किती येणार? 1125. ठीक आहे. आणि 8 मल्टिप्लाय बाय 125 किती येणार? 1000. ठीक आहे. कळालंय तुम्हाला? आता आपल्याला याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचंय. बघा नंबर आधी ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. झिरोज मोजायचे 1 2 3. 3 झिरोज आहेत मागून 1 2 3, त्याच्या अगोदर येणार पॉइंट. हे आलंय आपलं आन्सर. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा फोर्थ, 17/20. ठीक आहे. मग 20 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 किंवा 1000 येणार? 100 येऊ शकतो. हो, 5 ने मल्टिप्लाय केल्यावर. मग 17 मल्टिप्लाय बाय 5. आणि कळत नसेल तर डिव्हिजन करून बघा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डिव्हिजन करून बघायची, मग कळतं कुठल्या नंबरने डिवाइड करायचं किंवा मल्टिप्लाय करायचं. मग 17 5 जा 85. 20 मल्टिप्लाय बाय 5 100. मग आन्सर काय येणार? 0.85. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा 36/40. इथे आपल्याला दिलेला 63/40 आहे. 4 ला आपण मल्टिप्लाय करत गेलं तर तो नंबर वाढेल. ठीक आहे. मग आपल्याला दिसतंय सरळ सरळ की हे दोन्ही नंबर जे आहेत ते 4 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून आपण त्यांना अगोदर रिड्यूस करणार. मग रिड्यूस करण्यासाठी कशाने डिवाइड करणार? 4 ने डिवाइड करणार. ठीक आहे. 36 डिवाइड बाय 4 अँड 40 डिवाइड बाय 4. काय येणार वरती? न्यूमरेटरला 9 आणि इथे 10. 9/10. मग 9/10. 10 हा नंबर आहे की आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणून काय येणार? 0.9. हे आलंय आपलं आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा 6th क्वेश्चन बघा, 7/25. 25 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 येणार? 4 ने. म्हणून 25 ला आणि 7 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 7 4 जार 28. आणि 25 4 जार. मग काय येणार आन्सर? 0.28. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा 7th सम बघा, 19/200. आता बघा इथे 200 आहे. मग तुम्ही म्हणाल 0 0 आहे, डायरेक्ट पॉइंट करणार, असं होणार नाही. जेव्हा 10 100 1000 असे नंबर्स असतील तरच आपण पॉइंट देऊ शकतो. त्यामुळे याला मल्टिप्लाय करावं लागणार. कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार 200 ला म्हणजे 1000 येईल? 5 ने. व्हेरी गुड. मल्टिप्लाय बाय 5. 200 मल्टिप्लाय बाय 5. 19 5 जार 95/1000. ठीक आहे. पॉइंट मध्ये कसं येणार? 0.095.
ठीक आहे. बघा इथे नंबर नव्हता, हा 2 डिजिट नंबर आहे, पण आपल्याला 3 डिजिटच्या अगोदर पॉईंट द्यायचा आहे, म्हणून आपण इथे 0 घेतला. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, थर्ड क्वेश्चन आपल्याला काय विचारलंय. थर्ड क्वेश्चन मध्ये कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन. आपण कॉमन फ्रॅक्शनचं डेसिमल मध्ये कन्वर्ट करत होतो, आता आपल्याला डेसिमलचं कॉमन फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. तर फर्स्ट बघा 27.5 दिलेला आहे, तर पॉइंट नंतर एक डिजिट आहे, तर काय करायचंय, जो नंबर दिलेला आहे आपल्याला तो विदाउट पॉइंट आपल्याला ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे ॲज अ न्यूमरेटर. समजलंय? आणि त्यानंतर पॉइंट नंतर एकच डिजिट आहे, तर काय येणार, 10 म्हणजे 10. कळलंय तुम्हाला? अगदी सोपं आहे. सेकंड बघा 0.007. आता पॉइंट नंतर 007 आहे, ॲज अ न्यूमरेटर तुम्ही फक्त 7 लिहायचा आहे, कारण जर आपण आधीचे 0 घेतले तर त्याला व्हॅल्यू असते का, नाही, म्हणून आपण 7 लिहिला. पॉइंट नंतर किती डिजिट आहेत, 1 2 3, मग आपण 1 नंतर 1 2 3 झिरोज द्यायचे, म्हणजे 7/1000 हे आन्सर आलेलं आहे. कळालंय तुम्हाला? थर्ड बघा 90.8. मग काय करणार, 908 ॲज अ न्यूमरेटर लिहिणार, त्यानंतर एक 0 देणार 1 नंतर, म्हणजे 908/10 हे आन्सर आलेलं आहे. कळालंय तुम्हाला? फोर्थ बघा 39.15. काय करणार, न्यूमरेटरला 3915 लिहिणार आणि 1 नंतर 2 0 देणार, म्हणजे 100. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा फिफ्थ क्वेश्चन 3.12. ठीक आहे, मग काय करणार, 312 लिहून घेणार, 1 नंतर 2 झिरोज घेणार, म्हणजे 312/100 आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. सिक्स्थ सम बघा 70.400. याचं काय करणार, आपण जे डिजिट्स दिलेत ते ॲज इट इज लिहून घेणार आणि खाली 1 लिहिल्यानंतर जेवढे डिजिट नंतर आहेत 1 2 3 तेवढेच 0 घेणार. हे आलं आपला आन्सर. कळलंय तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 15. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा आणि धुळे किंवा धुळ्याजवळ राहत असाल तर ऑफलाईन लेक्चरसुद्धा अटेंड करू शकतात. थँक्यू.